नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारणामध्ये नेहमी बेरजेचा विचार करावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी ही कूटनीती खेळत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांना तातडीने क्लीन चिट देऊन का मोकळे झाले असा प्रश्न सध्या महाराष्ट्रात विचारला जातोय. जे रणजित निंबाळकर हे दादागिरीमुळे आपल्या पक्षाला हानी पोहोचत आहेत असा अहवाल भारतीय जनता पार्टीच्याच एका गोपनीय अहवालात म्हटलेलं आहे. आणि मुंबई हायकोर्टाने दिगंबर आगावरेंच्या संदर्भात ईडीच्या विरुद्ध त्यांनी जे काही जामीन अर्ज केला होता त्यावेळेला जे म्हटलेलं आहे की खरं तर रणजित निंबाळकर यांना जे पैसे जमा झालेले आहेत त्यांच्या अकाउंटवर आगावणेंकडून, तर त्या संदर्भात त्यांच्यावर का कारवाई केली नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आता सुषमा अंधारे यांनी काल 277 मजुरांविरुद्ध कसे एफ-आय-आर दाखल केलेले गेलेले आहेत, त्याच्यानंतर राजकीय दबाव हा किती महत्वाचा मानला गेलेला आहे या संपदा मुंडे हत्या की खून प्रकरणामध्ये की आत्महत्या प्रकरण, याची चर्चा होते. त्या परिस्थितीमध्ये अनेक जण पुढे आलेले आहेत ज्यांनी रणजित निंबाळकर यांच्याकडे थेटपणे उंगली निर्देश केलेला आहे. आपण त्या सगळ्याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपदा मुंडे हत्या प्रकरणामुळे, आत्महत्या प्रकरणामुळे फलटणमध्ये येतील की नाही अशी चर्चा सुरू होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मी इथे येऊ नये असा प्रयत्न केला जात होता असं त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे. आता हे काय, हे काल काल परवा जे काही प्रकरण समोर आणले गेलेले आहेत विरोधी पक्षांनी आणलेले आहेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे हे देखील आहेत. त्यांचा खासदारांवर राग आहे, म्हणजे जे खासदार ज्यांचा उल्लेख त्या चार पानी नोटमध्ये आहे. आता महबूब शेख जे शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे, आणि सुषमा अंधारे या शिवसेनेच्या नेत्या आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या, यांनी अनेक प्रकरणं समोर आणलेले आहेत. त्याच्यापैकी एक प्रकरण जे आहे दिगंबर आगावणे यांचं. काय दिगंबर आगावणे, ज्यांनी तुरुंगामध्ये असताना आत्महत्याचा प्रयत्न केला, त्यांच्या दोन मुलींनी देखील आत्महत्याचा प्रयत्न केला. आणि हा सगळा उल्लेख जो आहे हा विधानसभा निवडणूक ज्या वेळेला झाली होती त्याच्या आधी भारतीय जनता पार्टीने छत्रपती संभाजीनगरच्या, मी नाव व्यावसायिक कारणामुळे मुद्दामून सांगत नाही, त्या एजन्सीने सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये रणजित निंबाळकर यांची दादागिरी या विधानसभा निवडणुकीमध्ये दिगंबर आगावणे यांना कशी भोगावी लागणार आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच ते उमेदवार होते, तर त्या संबंधी म्हटलेलं आहे. आणि ते काय म्हटलेलं आहे हे बघा. याच्यामध्ये मराठा उमेदवार आहेत ते, म्हणून त्यांना उमेदवारी दिली होती. आता त्याच्यामध्ये जरांगे पाटील यांच्या पाठिंबा त्यांना मिळू शकतो, त्यांच्या समर्थकांचा, असं देखील म्हटलेलं आहे. हे विशेष आहे. दुसरं, रणजित निंबाळकर यांच्या दादागिरीविषयी त्या भाजपच्याच अहवालामध्ये काय म्हटलं होतं हे बघा. रणजित सिंह निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचे राजकारण मतदारसंघांमध्ये करीत आहेत. रणजित निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून जमिनीच्या वादावरून दिगंबर आगावणे यांच्या मुलींनी औषध घेतले होते असे मतदारांकडून कळाले. दिगंबर आगावणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवत आहेत. तसेच दिगंबर आगावणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे. रणजित निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात गिरवी गटांमध्ये डांबरीकरणाची कामे केली, त्यामुळे त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा आहे. दिगंबर आगावणे यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये गावातील गोरगरीब जनतेस दिवाळीचा बाजार मोफत करून दिला होता, त्यामुळे गोरगरीब वर्गामध्ये त्यांना अधिक पसंती आहे. याच्यामध्ये काय हे महत्वाचं आहे की दिगंबर आगावणे हा रणजित निंबाळकर यांचा एकेकाळचा मित्र. पैशाचं देणं घेणं झालं, 7-8 कोटीचं त्याच्यावर वाद झाला आणि तो वाद होता 2022 मध्ये. मग त्या 22 मध्ये काय झालं की भारतीय जनता पार्टीने ह्या वादामध्ये डोकं घातलं आणि त्यांनी सांगितलं
की हे जे काही या दोघांमध्ये पसरलेलं आहे, तर याचा लाभ राजकीय विरोधक घेत आहेत. तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये फलटणच्या मधुदीप हॉटेलच्या ग्राउंड, त्या समोरच्या ग्राउंडवर बोलताना सांगितलंय की ते रणजित निंबाळकर यांच्या विरोधात कसं राजकारण सुरू आहे वगैरे. आणि ज्या वेळेला दिगंबर आगावणे आणि नाईक हे रणजित नाईक निंबाळकर यांचा जो वाद, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने काय म्हटलं होतं हे बघा. त्यांनी असं म्हटलं होतं की, म्हणजे ही बातमीच आहे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळेला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांनी जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. काय आरोप केले होते? म्हाड्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या विरोधात तक्रार देणारे दिगंबर आगावणे यांना शिखंडी बनवून विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे गलिच्छ राजकारण करत आहेत, असा गंभीर आरोप अनुप शहा यांनी केला होता, जे भारतीय जनता पार्टीचे होते. आता मुख्य काय की, दिगंबर आगावणे यांनी जे काही व्यवहार त्यांचा झाला होता, 3,40,00,000 रुपये खासदार निंबाळकर यांच्याकडून येणे अपेक्षित आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. ती जी मुंबईला तक्रार केली होती ईडीकडे. तर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिगंबर आगावने माझ्या कारखान्याचे 7 कोटी रुपये देणे असल्याचे म्हटल्याने मोठा पेच निर्माण झालेला होता त्यावेळेला. आता मुंबई हायकोर्टाने जी काही सुनावणी घेतली होती या प्रकरणासंदर्भात, त्याच्यामध्ये ऍप्लिकेंट अर्थात होते दिगंबर रोहिदास आगावणे, आणि रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी कोण होतं? डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट म्हणजे ईडी, हे प्रतिवादी होते. आता याच्यामध्ये त्या त्याच्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं होतं ते मी पूर्ण पॅरेग्राफ आपल्याला वाचून दाखवत आहे. आणि जसं सुरुवातीला म्हटलं की कसा दोष ठेवलेला आहे रणजित निंबाळकर यांच्यावर, ते याच्यातून स्पष्ट होतं मुंबई हायकोर्टाने. इट इज फर्दर अर्ज दॅट द स्टेट बँक ऑफ इंडिया हॅज नॉट लॉज्ड एनी FIR इन रिस्पेक्ट ऑफ लोन अमाऊंट 2.50 crores, म्हणजे 2.5 कोटी रुपये, विच अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेंट म्हणजे दिगंबर आगावणे had been forwarded to one Mr. Ranjit Nimbalkar. The defense point out that the value of the mortgage property stands at approximately 7 crores as against the total outstanding loan of rupees 450 crores. It is also argued that the enforcement director has failed to trace any money trail from the alleged fraudulent accounts, including the alleged transfer of 2.15 crore to Mr. Nimbalkar on 20th January 2015. According to the defense, Mr. Nimbalkar himself acknowledged this liability in this election affidavit filed for the Maharashtra Legislative Assembly election in 2019. Significantly, Mr. Nimbalkar has neither been examined as witness nor named as an accused, म्हणजे आरोपी म्हणून, and has not been arrested in connection with this transaction. It is therefore submitted that applying the principle of parity, the applicant also deserves to be enlarged on bail. हे कुणी म्हटलेलं आहे? हे मुंबई हायकोर्टाने म्हटलं. मग आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही माहिती नाही का? एरवी कसं आहे की गुप्तचर खातं आहे, अमुक आहे, लॉ अँड ज्युडिशरी आहे, ते त्यांच्याचकडे खातं आहे, हे सगळे नोंदी नाहीत का? मग अंतर्गत ज्या वेळेला सर्व्हे केला जातो की आपल्याला पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये काय फलित होऊ शकतं, विधानसभा निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं, मग त्याची दखल का घेतली गेलेली नाही? मग ज्या वेळेला डॉक्टर संपदा मुंडे यांची त्या अर्थाने हत्या होती, व्यवस्थेचा बळी ठरला जातो. आता असं कुणी म्हटलेलं नाहीये, काय म्हटलेलं नाही की होय रणजित निंबाळकर यांनी यांनी
तिची हत्या केलेली आहे किंवा त्यांच्या हस्तकांनी हत्या केलेली आहे असं कुणी आरोप केलेला नाही. आरोप काय आपण या चॅनलवर सुद्धा काय म्हणत आलेलो आहे, हा व्यवस्थेचा बळी आहे. आणि मग शंका किंवा उंगली निर्देश थेट रणजित निंबाळकर यांच्यावर का जातात हा प्रश्न आहे. कारण संपदाने जे लिहिलेलं आहे की फिट अनफिटच्या वेळेला जो काही दबाव टाकला जातो सातत्याने, मग त्यांचे ते राजेंद्र शिंदे, नाग टिळक हे माझ्याकडे येतात, ते खासदारांना सांगतात, खासदारांशी बोलणं करून देतात. खासदार मला विचारतात, पुन्हा तू बीडची आहे, तू गुन्हेगार आहे, तुम्ही असेच आहेत बीडचे, असे बोल लावले जातात. त्याच्यामुळे तिच्यावर मानसिक जो दबाव आला आणि तिने जे काही आहे त्या तिच्या सेवेमध्ये असताना पोस्टमॉर्टम केलेले आहेत, मेडिकल अहवाल दिलेले आहेत, हे सगळं देत असताना अशा प्रकारचे किती दबाव तिच्यावर होते आणि त्यामुळे ती मनाने अतिशय खचून गेलेली होती. हे महत्वाचं. आता तिने आत्महत्या केली का, त्याच्यावर काय ते मधुदीप हॉटेलमध्ये काय झालेलं आहे ते पंचनामा केला गेला, त्यावेळेला नातेवाईक नव्हते वगैरे वगैरे, त्याच्यावर आपण बरंचसं बोललेलं आहे. मग आता रणजित निंबाळकर यांनी एकदम त्या संध्याकाळी म्हणजे ही सभा होण्याच्या 2 दिवस आधी जे काही वक्तव्य केलं होतं, हे राजकारण आहे, सभा होणार आहे आणि कृतज्ञता सोहळा आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने फलटणचा जो काही नीरा देवदार वगैरे ते सगळं जे आहे विकास होत आहे, त्याचं लोकार्पण आहे, पोलीस इमारतीचं उद्घाटन आहे वगैरे असं त्यांनी ते म्हटलं होतं. आणि म्हणून हे राजकारणी खेळ करत आहेत असं त्यांनी म्हटलं. आता रणजित निंबाळकर का पुन्हा नंतर त्यांची भाषा बदलत गेली. एका चॅनलला मुलाखत देताना त्यांनी असं म्हटलं की होय मी एखाद्या वेळेला फोन केलाही असेल म्हणे. हे जे आहे, मग हे जे जे त्या पोलीस ठाण्याला निंबाळकरांचं वसुली केंद्र का म्हटलं जातं, हे विरोधक का आरोप करत आहेत, महबूब शेख का म्हणत आहेत, तसं सुषमा अंधारे असं का म्हणत आहेत, त्यांनी पुरावे दिलेले आहेत की 277 एफ-आय-आर दाखल केलेले आहेत मजुरांच्या विरुद्ध. त्याच्यामध्ये वाहतूकदारही काही असतील वगैरे, मुकादम असतील वगैरे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे हे हे बोलल्यानंतर आणि कागदपत्र समोर ठेवून बोलल्यानंतर बदनामीच्या नोटिसा 50 कोटी वगैरे ते सगळं आता ते राजकीय सगळा खेळ होणार आहे. आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाई का केली क्लीन चिट देण्याची, याचीच चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहे आणि एकूणच फलटण सातारा परिसरामध्ये अतिशय जोरदारपणे हा प्रश्न विचारला जात आहे की रणजित निंबाळकर यांना हायकोर्टाने फटकारल्यानंतर ईडीने त्याप्रमाणे कारवाई का केली नाही, त्यांना अॅक्युज का ठरवलं नाही, त्यांना अटक का केली नाही, हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. त्याचे उत्तर द्यायचे कुणी, त्याचं काय करायचंय. आणि जे आत्महत्यांचा प्रयत्न त्या दिगंबर आगवणे यांनी स्वतः आणि त्यांच्या 2 मुलींनी केला, तशा त्याच्या नोंदी झालेल्या आहेत. त्याची दखल न घेता उलट त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल, 25-50 गुन्हे दाखल केलेले, अगदी त्या मुलीला मकोका लावण्यापर्यंत मजल गेलेली. मी हे कुणाच्या दादागिरीमुळे होत आहे, तर ते रणजित निंबाळकर यांच्या दादागिरीमुळे झालेलं आहे. बरं, राजकारणामध्ये दिगंबर आगावणे काय किंवा नाईक निंबाळकर काय हे कुणी शुद्ध नाही, कुणी धुतल्या तांदळाचं नाही, हा भाग सोडा. परंतु इथं जे काही गुन्हेगारी त्यांच्या वादातून झालेली आहे, त्याच्यावर परस्पर तक्रारी झालेल्या आहेत, ईडी आहे, हायकोर्ट आहे, या सगळ्या गोष्टी असताना फक्त रामराजे रामराजे राजकारण करतायत, राजकारण करतायत. बरं, रामराजे आता त्यांना कोणी शुद्धी प्रमाणपत्र दिलेलं नाही कोणत्या जनतेने. म्हणजे सगळे राजकारणामध्ये सब घोडे 12%, हमाम में सब नंगे रहते. त्याच्याबद्दल लोकांना काही देणं घेणं नाही. परंतु ज्या वेळेला संपदा मुंडे हिच्या सारख्या मेरिटमध्ये आलेल्या आणि निस्पृहपणे आपली सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरवर, एका सिविकेवर अशा प्रकारचा मानसिक अत्याचार करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडलं जातं आणि त्याच्यानंतर संशयाचं धुकं निर्माण होतं ते रणजित निंबाळकर यांच्या कृत्यामुळं. मधुदीप हॉटेल कुणाचं आहे, भोसलेंचं आहे, भोसले कुणाचे आहेत, निंबाळकरांचे आहेत, जयकुमार गोरे हे तर खास सोलापूरचे आता पालकमंत्रीच आहेत. ते सगळं ते हे सगळी जी साठगाठ आहे त्याचे लोक असे ते सगळे डॉट्स जोडत आहेत आणि त्याच्यातून राजकारणातला साठगाठ, मैत्री, गुन्हेगारी याचा एक विद्रूप चेहरा महाराष्ट्र समोर आलेला आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.